आपण पाहत आहेत गेल्या 2 महिन्यापासून गोरगरीब शेतकऱ्यावर जे की गावातून भाजीपाला 500 रुपये 1000 रुपये भाजीपाला आणतात विकतात, पण त्यांच्यावर कुठंतरी महानगरपालिका या पोलीस कर्मचारी म्हणा सगळ्यांचं अतिक्रमण म्हणून त्यांच्यावर अत्याचार होत आहेत. मला साहेबाला हे सांगायचं होतं, आम्ही निवेदन द्यायला आलो की साहेब फक्त भाजीपाला वाल्यावर तुम्हाला अतिक्रमण होते का? जे मोठे हायवा चालतायत, ट्रॅव्हल्स चालतायत, हे सगळ्या गाड्यांमध्ये तुम्हाला अतिक्रमण होत नाही, ट्रॅफिक जाम होत नाही का? त्याकरता साहेबांनी निवेदन दिलं, साहेबांनी निवेदन घेतलं आमचं आणि साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की भाजीपाल्याला न्याय मिळेल आणि चांगल्यापैकी आम्ही त्याला न्याय देऊ. माझ्यासोबत माझे माऊली सगळे होते माझे आणि साहेबांनी आम्हाला दिलेला शब्द. मागणी काय? आमची मागणी असा आहे की पूर्ण भाजीपाल्याला जे आधी विकत गेले भाजीपाला ज्या ठिकाणी त्याच ठिकाणी त्याला विकू द्या. पण नगरपालिकाचं असं म्हणणं आहे की लोक रोडला बसत नाही, कोणी सगळे बसतात फुटपाथला, ट्रॅफिक जाम होती म्हणून. पण ट्रॅफिक जाम यांच्यामुळे होत नाही. ट्रॅफिक जे जाम होते आहे ते निव्वळ आपल्या हायवा गाड्या म्हणा, ट्रॅव्हल्स म्हणा याच्यामुळे होते आहे. ते आम्ही साहेबाला व्हिडिओ दाखवून सांगितलेलं आहे सगळं. भाजीपाला विक्रेते आक्रमक का होणार नाही भाऊ, मला सांगा ना. आज आक्रमक काय आहे? ज्यांचं पोट पाणी कशावर आहे? यांचे लेकरं शिकतात. 500 रुपयाची भाजीपाला विका, 200 रुपये काढा, 100 रुपये पोराच्या शिक्षणाला लावा आणि 100 रुपयात घर चालवा आणि त्यात किराया अजून. आणि त्याच्यामध्ये पण तुम्ही असं अगर दडपशाही करता तर मग ते लोक कुठं जगाव? जिल्हाधिकारी साहेब म्हणले आम्ही याच्यात 8 दिवसामध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि चांगल्यापैकी यांना न्याय देऊ आणि आम्हाला जिल्हाधिकारी साहेबांवर विश्वास आहे यांनी आम्हाला लवकर चांगला न्याय देतील. 8 दिवसामध्ये पर्याय व्यवस्था आपण काय केली? पर्याय व्यवस्था म्हणजे आम्ही सध्या आम्ही त्याच ठिकाणी बसायची आम्ही व्यवस्था आमची केलेली आहे. भाजी विक्रेते आहेत त्यांचं नुकसान होत आहे, जबाबदार कोणाला? नुकसान होत जबाबदार म्हणजे तुम्ही सांगा ना काय म्हणावं होतं या गोष्टीला? किंवा नगर तुम्हाला वाटत नाही का आपण जे भाजीपाला खातोय तर खेडेगाव आल्याशिवाय खातो का आपण? मग त्या लोकांना बसण्यासाठी तुम्ही काय जागा देत नाही? आज आपण बघतो आनंदनगर या ठिकाणी ट्युशन चालतात, ट्रॅफिक जाम तिथं होत नाही का? मग तिथं 24 तास एक पोलीस व्हॅन उभा टाकते आणि ट्रॅफिक मोकळं करते. मग इथे हे लोक 3 तास भाजीपाला विकतात ना, मग 3 तासासाठी 4 कर्मचारी पोलीस जर ट्रॅफिक कशाला जाम होणार? आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महानगरपालिकेसमोर गाड्या भरून भाजीपाला आणला, इथं काय आपण विचार तर आमचा फार मोठा होता. अगर आमचं कोणी ऐकलं नाही, विचार तर फार मोठा होता आमचा आणि आम्ही सांगणार नाही, येणाऱ्या काळामध्ये करून दाखवू.